त्याच्या हातात पिस्तूल नव्हतं एवढाच फरक आहे, पण ही प्रवृत्ती पूर्णपणे नथुरामीच आहे. ज्या मानसिकतेतनं हा हल्ला झालेला आहे त्याच्यामध्ये जात दडलेली आहे. हा माणूस धर्मांध आहे, हा माणूस जातीयवादी आहे, 100% जातीयवादी. सनातन धर्म सुद्धा कचऱ्यात फेकून देण्याच्या लायकीचा आहे. तेव्हा मला असं वाटतं भूषण गवई हे मोदी सरकारला नकोच आहेत. रासव संघाच्या 100 वर्षाची जी वाटचाल आहे ती विषवृक्षाची वाटचाल आहे. हे सगळे या परमात्म्याचे दलाल झालेले आहेत, पंतप्रधानांपासून संग्राम जगतापपर्यंत सगळे. म्हणजे एकेकाळी हे देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना तळमळीने बोलायचे, अभ्यासू होते, सगळ्यांवर त्यांनी गारुड केलं होतं. या माणसाला झालंय काय? माझं म्हणणं आहे हे पत्रकार सुद्धा ना मेलेले आहेत, पत्रकारिता मेलेली आहे या देशात. देशाच्या सरन्यायाधीशांवर भर कोर्टरूम मध्ये चप्पल फेकीचा प्रयत्न होतो आणि त्याच्यानंतर एक सगळी इकोसिस्टीम जी आहे ती या हल्लेखोरानं जणू काही क्रांतिकारी कृत्य केलेलं आहे अशा पद्धतीनं त्याला हिरो बनवते आहे. आणि पंतप्रधान मोदी आणि इतर सगळ्या भाजपच्या नेत्यांचं याला कुठंतरी छुपं समर्थन आहे का अशा पद्धतीची परिस्थिती गेल्या 2-3 दिवसामध्ये पाहायला मिळते. अजित भारती आणि इतर जे तथाकथित सगळे पत्रकार आणि यूट्यूबर्स आहेत त्यांनी ज्या भाषेमध्ये या हल्ल्याचं समर्थन सुरू केलेलं आहे, आधीसुद्धा जी भाषा केलेली होती, त्याच्यानंतर पंजाब सरकारने याच्या संदर्भात कारवाई सुरू केलेली आहे. पण महाराष्ट्रामध्ये की ज्या महाराष्ट्राचे सरन्यायाधीश हे भूमिपुत्र आहेत तिथं मात्र कुठली हालचाल अद्याप झालेली नाही आहे. आणि एरवी इतर छोट्या मोठ्या घटनांवरून जे गुन्हे दाखल करण्याची हौस महाराष्ट्र सरकारला असते ते महाराष्ट्र सरकार इतक्या मोठ्या घटनेबद्दल का गप्प आहे हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि ही घटना केवळ वैयक्तिक संदर्भामध्ये आपल्याला पाहून चालणार नाही, कारण ज्या हल्ल्यातनं सनातन धर्माचा उल्लेख करून घोषणाबाजी होते त्याच्यातनं एक मेसेज द्यायचा प्रयत्न आहे की यापुढे न्यायव्यवस्थेनं सुद्धा हिंदू राष्ट्राबद्दल जपून बोलावं, अशी भाषा खपून घेतली जाणार नाही. हा कुठंतरी एक गर्भित अर्थ त्याच्यामध्ये दडलेला आहे. आणि गेल्या 2-3 दिवसामध्ये जे आपण बघतोय सगळं राजकारण ते खूप भयानक आहे. सोबतच महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही चाललेले आहेत घडामोडी. आपण बघतोय की एकीकडे मराठवाड्यावरती महापुराचं संकट असताना बीडमध्ये 14 तारखेला हिंदू जन आक्रोश मोर्चा निघतोय. म्हणजे आपल्याला आपल्या प्राथमिकता कळत नाही आहेत का, हा पण याच्यातला प्रश्न आहे. पॅकेजसुद्धा एक जाहीर झालेलं आहे, त्याची पण नेमकी काय स्थिती आहे हे सगळं आपण बोलणार आहोत. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे सर. सर, सरन्यायाधीशांच्यावर असा थेट भर कोर्टामध्ये हल्ला होतो आणि त्यांनी स्वतः जरी असं म्हटलेलं असलं की मी ही घटना म्हणजे विसरून पुढंच जातोय वगैरे, तरी अशा पद्धतीनं झालेला हल्ला आणि त्याच्यानंतर जे आपण बघतोय की हल्लेखोराचं समर्थन चालू आहे, काय परिस्थिती आहे म्हणजे ही? मला वाटतं ही परिस्थिती अत्यंत धक्कादायक आहे. देशाच्या सरन्यायाधीशावर हल्ला होतो, हा काही व्यक्तीवर हल्ला नाहीये, हा एका कॉन्स्टिट्यूशनल पोस्टवर घटनात्मक पदावर हल्ला आहे, घटनेवर हल्ला आहे. मी 2 गोष्टी तुला सांगतो, त्यातले जे 2 पैलू आहेत. पहिला पैलू आहे की सरन्यायाधीशांच्या कोर्टामध्ये ज्याचा तिथे खटला नाही असा वकील जातो आणि तो तिथे कागद फेकतो, मारायला बूट काढतो. सरन्यायाधीशांना झेड सिक्युरिटी असते ना, जशी राष्ट्रपतींना असते, प्राईम मिनिस्टरला असते, इलेक्शन कमिशनरला असते, तशी सरन्यायाधीशांना पण असते. त्या दिवशी ही झेड सिक्युरिटी कुठे होती? या माणसांनी बूट काढला नसता किंवा कागद फेकले नसते, त्याच्याकडे पिस्तूल असतं आणि त्यांनी पिस्तुलाच्या गोळ्या झाडल्या असत्या तर काय झालं असतं? म्हणजे मला असं वाटतं की सरकारपासून सगळ्या यंत्रणा ही घटना जेवढ्या गंभीरपणे घ्यायला पाहिजे तेवढ्या घेत नाही आहेत. आणि जर या देशाचा सरन्यायाधीश हा सुरक्षित नाही आहे तर आपल्या जीवाची खात्री कोण देणार? सर्वसामान्य माणसाच्या जीवाची खात्री कोण देणार? तुम्ही सरन्यायाधीशाच्या कोर्टात शिरून सरळ सरळ बूट फेकण्याचा प्रयत्न करताय, त्याचं समर्थन करताय या गुंडगिरीचं. देशाचे पंतप्रधान ताबडतोबीने त्याचा निषेधही करत नाहीत, 8-9 तास लावतात. देशाचे गृहमंत्री त्याचा निषेधही करत नाहीत. या देशातली सगळ्यात मोठी जी स्वयंसेवी संघटना आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्याचे सरसंघचालक मोहन भागवत त्याचा निषेधही करत नाहीत. म्हणायचं काय? म्हणजे तुम्हाला सरन्यायाधीशांवर हा हल्ला जो झालेला आहे तो चालणार आहे का? माझा प्रश्न असा आहे, एक तर पहिला मुद्दा जो आहे तो सुरक्षेचा आहे.
कोर्टामध्ये हा माणूस घुसून अशा प्रकारचा हल्ला कसा करू शकतो. म्हणजे ही सरळ सरळ नथुरामी प्रवृत्ती आहे. त्याच्या हातात पिस्तूल नव्हतं एवढाच फरक आहे, पण ही प्रवृत्ती पूर्णपणे नथुरामीच आहे. दुसरी गोष्ट, ह्याच्यातला जो जातीचा मुद्दा आहे तोही आपण गंभीरपणे घेतला पाहिजे. या सगळ्या लोकांच्या, म्हणजे मी नेहमी म्हणतो ब्राह्मणी प्रवृत्ती, माझा आक्षेप आहे ब्राह्मणी प्रवृत्तीला, आणि ब्राह्मणी प्रवृत्ती ही समाजातल्या सर्व थरामध्ये सर्व जातींमध्ये असू शकते हे लक्षात घ्या. मी एका जातीबद्दल बोलत नाहीये. ही ब्राह्मणी प्रवृत्ती आहे जिला अगदी बाबासाहेब आंबेडकरांच्या काळापासून हे पटलेलं नाहीये की अशा प्रकारे घटनात्मक पदांवर एखादा दलित बसावा, एखादा आदिवासी बसावा, एखादा ओबीसी बसावा. ही सगळी ब्राह्मणांचीच मक्तेदारी असं यांना वाटतंय. यांनी हा हल्ला केलेला आहे. देशाचा सरन्यायाधीश दलित होतो हेच यांना पसलेलं नाहीये. यातून हा हल्ला झालेला आहे. नाही, म्हणजे या घटनेमध्ये अनेकांची म्हणजे अशी बाजू होती की याच्यामध्ये तुम्ही जात का आणताय. सरन्यायाधीश हे त्यांच्या मेरिटनुसार तिथे गेलेले आहेत, पण ज्या पार्श्वभूमीच्या केसनं हा हल्ला झालेला आहे, म्हणजे विष्णूच्या एका मूर्तीबद्दलची ती केस होती ज्याच्यामध्ये सरन्यायाधीशांची कमेंट होती. अशा प्रकरणामध्ये जात तर वगळता येत नाही. म्हणजे ज्या मानसिकतेतनं हा हल्ला झालेला आहे त्याच्यामध्ये जात दडलेली आहे, आणि म्हणून 100%. आणि म्हणून इथं हा माणूस धर्मांध आहे, हा माणूस जातीयवादी आहे, 100% जातीयवादी आहे. मुळात त्यानं घोषणा पण सनातनच्या दिल्यात. नाही, ती तर घोषणा त्याने दिलीच, सनातन का अपमान नाही सहेगा हिंदुस्तान वगैरे. पण याची जर दुसऱ्या दिवशीची मुलाखत बघा, दुसऱ्या दिवशी हा हल्लेखोर जो तुरुंगात असायला हवा तो एनआय कडे जातो. एनआय कोणाची वृत्तसंस्था आहे? ही भाजप धार्जिणी वृत्तसंस्था आहे. ही मोदी सरकारची चमचेगिरी करणारी वृत्तसंस्था आहे. यांच्याकडे जातो आणि सविस्तर 17-18 मिनिटाचा इंटरव्ह्यू देतो. त्यामध्ये हा काय म्हणतो, आपल्याला आदल्या दिवशी काय कळलं होतं की राकेश रंजन नावाच्या एका माणसाने, राकेश किशोर नावाच्या एका माणसाने हल्ला केला. पण या माणसाचं नाव राकेश किशोर नाहीच आहे, या माणसाचं नाव राकेश तिवारी आहे. माझा मुद्दा असा आहे, हा माणूस काय सांगतोय की मी तिवारी नाहीच आहे. तो तिवारी नाव का लपवतोय? कारण आपण ब्राह्मण आहोत हे त्याला लपवायचं आहे, हे लक्षात घ्या. आणि त्या प्रतिक्रियेमध्ये पण जाणून बुजून असं सांगत होता की मी ही दलित असू शकतो, मी दलित असू शकतो. अरे तू असू शकतो याला काय अर्थ आहे? गंमत आहे का? म्हणजे या देशामध्ये दलितांना जे काही सहन करावं लागलंय, इतके वर्ष छळणूक सहन करावी लागली आहे, तुम्ही म्हणता मीही दलित असू शकतो. एक तर तो स्वतःचं ब्राह्मण नाव लपवतोय, त्यानंतर हल्ला का केला तर तू जे प्रकरण बोललास विष्णूचं, आपण स्पष्टपणे बोलूया की हे विष्णूचं प्रकरण काय होतं. हे खजुराहो मंदिरातल्या एका विष्णूच्या मूर्तीविषयी होतं. बरोबर, 7 फुटांची ही विष्णूची मूर्ती जी आहे ती भग्नावस्थेत आहे, ती रिस्टोर करा म्हणून एक पिटिशन आला. हे आपले चीफ जस्टिस जे आहेत, म्हणजे सरन्यायाधीश भूषण गवई, हे त्या पिटिशनरला सांगत होते की हे ASIचं प्रकरण आहे. बरोबर, आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, पुरातत्व खात्याच्या अंडर प्रकरण आहे. तेव्हा तुम्ही ते तिकडे घेऊन जा. त्यावर तो पिटिशनरचा वकील जो आहे तो आर्ग्यू करत होता, वाद घालत होता. तेव्हा ते म्हणाले मग तुम्ही तुमच्या देवालाच विचारा, त्यांच्याकडेच जाऊन प्रार्थना करा. यामध्ये गैर काय आहे? याच्यामध्ये अपमान काय झालाय? एक तर हे जे अशा प्रकारचे पिटिशन्स करतात ते सरन्यायाधीशांच्या लक्षात आलं की ते पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन नसून पब्लिसिटी इंटरेस्ट लिटिगेशन आहे. हे केवळ प्रसिद्धीच्या सोसापायी करतात. त्यानंतर तुमचंच सरकार आहे ना हिंदुत्ववाद्यांचं, मोदी सरकार. तुम्ही म्हणता आमचं सरकार आहे, मग मोदी सरकारच्या अंडरच येतं ना ASI. त्यांना सांगा ना जाऊन विष्णूची मूर्ती जी आहे भग्नावस्थेमध्ये आहे ती रिस्टोअर करा. कोर्टात जायची गरज काय आहे? म्हणजे इतके भंपक आहे ते हिंदुत्ववादी, कोर्टात जायची गरज काय आहे? मोदींना जाऊन सांगा खजुराहो मध्ये असं झालंय, ASI ला सांगा, तुमचंच सरकार आहे, तुमचंच खातं आहे, करतील ते. पण कोर्टात येऊन नुसते तमाशे करायचे त्यांना. आणि हा जो राकेश तिवारी आहे, किती बामणी मनोवृत्ती याची बघा. हा म्हणतो की भूषण गवई जे आहेत त्यांनी मुस्लिम हा शब्द नाही वापरला, एका विशिष्ट समाजाला फेवर करतात. बुलडोझर जो जस्टिस आहे, जे आदित्यनाथ मुसलमानांच्या घरावर बुलडोझर चालवत आहेत, त्याला त्यांनी मलेशियाला जाऊन विरोध केला. आंतरराष्ट्रीय परिषदेत विरोध केला. त्यानंतर काय नुपूर तिवारी म्हणून भाजपची जी प्रवक्ती आहे तिच्या विरुद्ध जी केस आली त्यामध्ये हे म्हणाले की या नुपूर तिवारींनी वातावरण बिघडवलं.
हा नुपूर शर्मा, माफ कर, नुपूर शर्मा, वातावरण बिघडवलं तिने असं भूषण गवई म्हणाले. त्यानंतर कुठेतरी रेल्वेची जमीन हरदोई का कुठेतरी, तर ती मुसलमानांनी बळकावली असं यांचं म्हणणं आहे, या तिवारी मंडळींचं. तर त्या 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 केसमध्ये मुसलमानांच्या बाजूनी हे निर्णय घेत होते वगैरे वगैरे असं तो मुलाखतीत सांगतोय. म्हणजे सरन्यायाधीशांवरचा ह्याचा राग जो आहे तो काही एका प्रकरणाविषयीचा नाहीये. बरोबर. हा गेल्या अनेक दिवसात साचलेला राग आहे. पहिला राग आहे की एक दलित माणूस या देशाचा चीफ जस्टिस झाला, हा राग आहे, हे लक्षात घे. यांना दलितांनी, आदिवासींनी, ओबीसी सगळ्या लोकांनी या पदांवरच बसायला नको आहे. माझं तर म्हणणं आहे केवळ हा हल्ला सरन्यायाधीशांवर नाहीये, भूषण गवईंवर नाहीये, व्यक्तीवर नाहीये. हा हल्ला भाजप सोबत काम करणाऱ्या सर्व ओबीसी, दलित, आदिवासी अशा लोकांवर आहे. त्यांना हा इशारा आहे की तुम्ही सावध व्हा. एक दलित सरन्यायाधीश झाला तर अशा प्रकारचं हे काहीतरी करतायत. भारताच्या इतिहासामध्ये, स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये माझ्या मते एक हल्ला झाला होता सरन्यायाधीशांवर. तो क्रिमिनल हल्ला होता 1967-68 साली. हिदायतुल्ला सरन्यायाधीश असताना हल्ला झाला होता. त्यानंतर हा हल्ला झालेला आहे. हा हल्ला पूर्ण जातीयवादी आणि धर्मांध आहे. आणि मला प्रश्न विचारायचा आहे, सनातन धर्म म्हणजे आहे काय? सांगा बघू, चर्चेला बसा. हे जे म्हणतात आमचा धर्म सनातन आहे, सनातन धर्म म्हणजे काय स्वर्गातून पडलाय का? सनातन धर्म सुद्धा मनुस्मृतीवरच आधारित आहे. सनातन धर्म सुद्धा स्त्री पुरुष समता मानत नाही. सनातन धर्म सुद्धा ब्राह्मण दलित यांच्यातले जे भेदाभेद आहे हे मानतो. तेव्हा सनातन धर्माचं गौरवीकरण किंवा त्याचं ग्लोरिफिकेशन का करतायत हे लोक? सर्वोच्च न्यायालय सनातन धर्म सुद्धा कचऱ्यात फेकून देण्याच्या लायकीचा आहे, हे माझं वाक्य लक्षात ठेव. या लोकांना कळलं पाहिजे. ज्या म्हणजे न्यायदेवतेच्या मंदिरामध्ये घटनेची सर्वाधिक म्हणजे तिथं महत्ता आहे, तिथं तुम्ही सनातनचा अपमान सांगताय. म्हणजे संविधान मोठं या देशामध्ये की सनातन? एक्झॅक्टली. कोणताही धर्म, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन यापेक्षा संविधान मोठं आहे ना. मग त्या संविधानिक पदावर जो माणूस बसलाय त्याचा तर मान ठेवा. पण मग पंतप्रधान मोदींनी या सगळ्याचा घटनेचा निषेध केला, उशिरा केला. रात्री 8:30 वाजता त्यांचं ट्विट आलं. पण त्याच्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीची भाषा होतीये, म्हणजे अनेक युट्यूबर्स अशा पद्धतीनं गवईंच्या व्हिडिओचं तुम्ही चित्रीकरण बघितलं असेल की त्यांच्या गळ्यामध्ये मडकं दाखवलंय. भयंकर आहे ते. या लेवलला कसं काय हे होऊ शकतं? मी तुला सांगू का, माझं असं स्पष्ट मत आहे आणि मला हा संशय आहे की गवईंवरचा हल्ला हा उत्स्फूर्त नव्हता, हा पूर्वनियोजित होता. म्हणजे मोदी आणि अमित शहानी कट केला असं मला म्हणायचं नाहीये. बरोबर. पण जे सरदार पटेल महात्मा गांधींच्या खुनानंतर गोळवळकरांना सांगत होते पत्र लिहून की तुम्ही देशामध्ये जे विषारी वातावरण निर्माण केलं त्यामुळे महात्मा गांधींचा खून झाला. या सगळ्या मंडळींनी, स्वतःला सनातनी म्हणवणाऱ्या, स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या या सगळ्या मंडळींनी, संघ परिवाराने देशामध्ये जे अत्यंत विषारी वातावरण निर्माण केलेलं आहे त्याचा परिणाम म्हणून हा मुख्य न्यायाधीशांवर, सरन्यायाधीशांवर हल्ला झालेला आहे. आणि मी तुला सांगतो मी का म्हणतो हा पूर्वनियोजित कट आहे. याचं कारण विष्णूच्या प्रकरणातली जी केस आहे ही 16 सप्टेंबरला कोर्टामध्ये आली. बरोबर आहे. 16 सप्टेंबरला सरन्यायाधीशांनी कॉमेंट केली, जी काय करायची ते मगाशी मी सांगितलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात मोठी मोहीम चालू करण्यात आली या सगळ्या राईट विंगर्स तर्फे. त्यावेळेला सरन्यायाधीशांनी खुलासाही केला, मी कोणत्याही धर्माच्या विरुद्ध नाही. सॉलिसिटर जनरल त्यांना सर्टिफिकेट देत होते की 10 वर्षापासून मी तुम्हाला ओळखतो वगैरे. नाही, आणि ते तसे मवाळ आहेत, ते कोणत्या धर्माविरुद्ध बोलायला जातील अशी परिस्थिती नाही. खरं तर खूप धर्म इतके उपद्व्याप करतायत की त्यांच्या विरुद्ध बोलायची गरज आहे या सगळ्या लोकांनी, पण ते बोलत नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते तर नक्की बोलले असते. ते हिंदू धर्माविरुद्ध अतिशय परखडपणे बोललेले आहेत. आणि हिंदू राष्ट्र जर आलं या देशामध्ये तर काय वाटोळं होणार आहे हेही बोलले. पण मुद्दा आहे की 16 तारखेपासून, 16 सप्टेंबर पासून ही मोहीम सुरू झाली. काय मोहीम होती? इम्पिच CJI, #इम्पिच CJI ही मोहीम सुरू झाली. याच्यामध्ये काही युट्यूबर्स, काही मोदींचे भक्त
काही ट्रोल्स हे सातत्याने या सरन्यायाधीशांविरुद्ध लिहित होते. आणि मोहीम किती दिवस चालली? 16 सप्टेंबर पासून हल्ला झाला 6 तारखेला. म्हणजे जवळजवळ 16 आणि 6 22 दिवस ही मोहीम सातत्याने चालवली गेली. हल्ला झाल्यानंतर सुद्धा काही लोकांनी तो हल्ला कसा योग्य आहे समर्थन केलं. भास्कर राव म्हणून बीजेपीचे नेते आहेत, माजी पोलीस अधिकारी आहेत कर्नाटकातले, बंगलोरमधले, त्यांनी समर्थन केलं. मला सांगा ना, म्हणजे भाजपचे नेते, भाजपचे प्रवक्ते समर्थन करतायत आणि जे आरोपी आहेत ते स्पष्ट दिसत आहेत. म्हणजे मी तर व्हिडिओ केला होता, तूही केलास मला वाटतं. अजित भारती नावाचा युट्यूबर आहे ज्याचे 7 लाख फॉलोअर आहे. हा सातत्याने सरन्यायाधीशांविरुद्ध लिहित होता. तो काय म्हणत होता की जे आज कोर्टामध्ये झालं, जो हल्ला झाला कोर्टामध्ये, तसाच हल्ला जर असं वागत राहिले तर रस्त्यावरही होऊ शकतो, रस्त्यावरही हल्ला होऊ शकतो. यांनी त्यानंतर टॉक शो केले आपल्या युट्यूब चॅनलवर. तिथे एक ऑफ इंडियाचा दुसरा एक माजी संपादक आला, कौशलेश राय नावाचा. तो तर आणखीनच बडबडायला लागला की कोणीतरी हिंदू वकील कोर्टामध्ये असेल तर त्यांनी सरन्यायाधीशांची मुंडी पकडली पाहिजे आणि भिंतीवर आपटून 2 तुकडे केले पाहिजेत. पुढे तो म्हणतो की सरन्यायाधीशांच्या तोंडावर तुकलं तर काय शिक्षा होणार आहे? जास्तीत जास्त 6 महिन्याची शिक्षा होणार आहे. अरे लाज नाही वाटत का तुम्हाला हे असं बोलायला? हा तुमचा हिंदू धर्म आहे? माझं तर म्हणणं आहे, हिंदू धर्म जे मानतात ना, हिंदू धर्माविषयी ज्यांना आस्था आहे आणि जे सांगतात की सहिष्णुतेचा धर्म आहे, त्या लोकांनी या लोकांना धर्माबाहेर काढलं पाहिजे. आपला धर्म बदनाम होतोय म्हणून. हा, एक्झॅक्टली. म्हणजे ही मोहीम चालवली त्यांनी पद्धतशीर. एक प्रयत्न चालू आहे की सगळ्या न्यायव्यवस्थेला मेसेज द्यायचा आहे ह्यांना की मुळात आता ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याला एक प्रकारे न्यायालय पण जबाबदार आहे. की वेळोवेळी जर त्यांनी कठोर भूमिका घेतल्या असत्या, नीट म्हणजे इतकी लवचिकता दाखवली नसती तर कदाचित असा समाज आपल्याला बघायला मिळाला नसता, यांची इतकी हिंमत झाली नसती. दुसरं, सगळी जी व्यवस्था मौन आहे. एरवी छोट्या छोट्या ठिकाणी काही कुणी बोललं की इकडचे पोलीस दुसऱ्या कोपऱ्यामध्ये जाऊन देशाच्या गुन्हे दाखल करतात. आसाम पोलिसांना दिल्लीतल्या पत्रकारांना पकडायला वेळ आहे गुन्हे दाखल करायला. तर इथं मात्र सगळे शांत आहेत, कारण एक मेसेज द्यायचा आहे. एक भीती जर तयार होत असेल तर ती हवी आहे त्यांना. अगदी बरोबर आहे. माझं म्हणणं आहे की पहिलं कर्तव्य होतं महाराष्ट्र सरकारचं, इथल्या फडणवीस सरकारचं, की भूषण गवई हे सरन्यायाधीश आहे. हा महाराष्ट्राचा पुत्र आहे. महाराष्ट्राला अभिमान वाटायला पाहिजे की डॉक्टर आंबेडकरांचा एक अनुयायी सरन्यायाधीश झालेला आहे आणि त्याचा अपमान झाल्यावर महाराष्ट्र पोलिसांनी यांच्यावर खटले दाखल करायला पाहिजेत. पण फडणवीस यांनी काहीच केलं नाही. मोदींचं निषेधाचं ट्विट आल्यानंतर फडणवीसांचं ट्विट आलं. बाकी कोणी भाजप नेत्यांनी काही ट्विट वगैरे केलेले नाहीत. माझं म्हणणं आहे की भाजप नेत्यांना आनंदच झाला, कारण हे बुलडोजर जस्टिस विषयी बोलत होते, हे सिव्हिल राईट्सच्या व्हायोलेशन विषयी बोलत होते. तेव्हा मला असं वाटतं भूषण गवई हे मोदी सरकारला नकोच आहेत. आणि न्यायालयाची चूक जे म्हणालास तू, ती कुठे आहे मी तुला सांगतो. ती बाबरी मशिदीपासून सुरू झालेली आहे. बाबरी मशिदीच्या घुमटावर 1992 साली 6 डिसेंबरला चढून यांनी जो विध्वंस केला ते क्रिमिनल कृत्य आहे, गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य असं सुप्रीम कोर्ट म्हटलंय. पण त्या गुन्हेगारांना कधीच शिक्षा झाली नाही. अडवाणीला शिक्षा झाली नाही, उमा भारतीला शिक्षा झाली नाही, आणखीन मुरली मनोहर जोशीला शिक्षा झाली नाही. सगळे मोकाट आहेत. बाळासाहेब ठाकरेंना शिक्षा झाली नाही. सगळे मोकाट आहेत. मग अशा वेळेला या प्रवृत्तीच्या गुन्हेगारांची हिंमत वाढली तर नवल काय. काल ते बाबरी मशिदीच्या घुमटावर चढत होते, आज ते न्यायालयात आले आणि सरन्यायाधीशांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. असा हा प्रवास आहे हे लक्षात घे. आणि जो अपप्रचार झाला तो तर यांची संस्कृतीच आहे संघाची. म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे की संघाला आता 100 वर्ष होत आहे, शताब्दी होत आहेत, म्हणून मीडिया सगळं आरत्या ओवाळत आहे संघावर. संघाविषयीचे मोठमोठे लेख येत आहेत, ते तुम्ही छापा. पण एक काहीतरी क्रिटिकल अनालिसिस थांबा, एक क्रिटिकल अनालिसिस छापा. एकाही संपादकांनी क्रिटिकल अनालिसिस संघाचं या काळात केलेलं नाही. माझं तर म्हणणं आहे रासव संघाच्या 100 वर्षाची जी वाटचाल आहे ती विषवृक्षाची वाटचाल आहे. आणि त्या विषवृक्षाला आलेली ही फळं आहेत सगळी. सरन्यायाधीशांवरचा हल्ला त्याच फळातलं एक फळ आहे, हे लक्षात घ्या. कारण तुम्ही कधी बोलणारच नाही ना RSS विरुद्ध. मीडिया गप्प राहणार.
बाबरी मशिदीच्या वेळेला सुद्धा मीडिया काही फारसं बोलला नाही. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने जे जजमेंट दिलं या सगळ्या बाबरी मशीद आणि राम जन्मभूमीच्या प्रकरणात, ते जजमेंट सुद्धा कायद्याच्या कक्षेबाहेरच आहे, केवळ श्रद्धेचा विचार करून दिलेला आहे. हे आता चंद्रचूड सांगतायत. म्हणजे आपल्याला हे माहिती आहे, म्हणजे केवळ या देशामध्ये हिंदू बहुसंख्य आहेत, त्यांच्या श्रद्धेचा विचार करून त्यांच्या बाजूने हे जजमेंट दिलेलं आहे. तर अशामुळे या सगळ्या बदमाश हिंदुत्ववाद्यांची हिंमत वाढलेली आहे. आताही माझं असं म्हणणं आहे की जरी भूषण गवईंनी ते बुद्धाचे अनुयायी आहेत, त्यामुळे ते क्षमाशील झाले आणि त्यांनी त्या तिवारीला माफ केलं, व्यक्तिगतरित्या माफ केलं. त्यांच्या बाजूला उज्ज्वल भुयान दुसरे न्यायाधीश जे बसले होते ते म्हणाले मला हे मान्य नाही, या माणसावर कारवाई व्हायला पाहिजे. बरोबर. माझं काय म्हणणं आहे, भूषण गवईंनी व्यक्तिगतरित्या माफ केलं ना, सरकार म्हणून काय कर्तव्य आहे की नाही मोदी सरकारचं? या माणसाच्या मुसक्या बांधा आणि ताबडतोब जेलमध्ये टाका. याच्या विरुद्ध SC ST ऍक्ट लावा ना, अॅट्रॉसिटी ऍक्ट. दलित न्यायाधीश आहे, त्याच्यावर हल्ला केलेला आहे, ताबडतोब SC ST अॅट्रॉसिटी ऍक्ट लागू होतो याला. हे सरकारचं कर्तव्य नाहीये, हे पोलिसांचं कर्तव्य नाहीये. पण माझं असं म्हणणं आहे की हा हल्ला सरन्यायाधीशांवर व्हायला मोदी शहांना सुद्धा हवाच होता, म्हणून हे सगळे शांत आहे. आणि ही यांची संस्कृती आहे, हे गेल्या 100 वर्षातल्या यांच्या उपद्व्यापांची परिणिती आहे. आणि ही जी दया सहानुभूती आहे ही उजव्या बाजूला अनेकदा दाखवली गेलेली, म्हणजे संघाची बंदी उठवण्यापासून ते अगदी त्यांना पूर्ण मोकळीक देण्यापासूनची अनेकदा झालेली आहे. पण दुसरीकडे भीमा कोरेगावचे जे सगळे लोक होते, इतके वृद्ध लोक ज्यांना पकडलं, त्यांच्या बाबतीत मात्र म्हणजे साधी त्यांच्या सगळ्या म्हणजे वयाचा ह्याचा विचार न करता सुद्धा कठोरपणे कारवाई होते. अगदी म्हणजे भीमा कोरेगाव कशाला, मी भीमा कोरेगावचे सगळे केस पेपर वाचलेले आहेत. अत्यंत बोगस केस आहे, अत्यंत बोगस केस आहे. त्यात असं म्हणण्यात आलं होतं आधी की पंतप्रधानांच्या हत्येचा कट केला या लोकांनी. सुप्रीम कोर्टामध्ये न्यायमूर्ती चंद्रचूड यांनीच डिसेंट नोट दिली आणि त्याचा उल्लेखही केला नाही. आता त्या केसमध्ये पंतप्रधानांच्या हत्येचा कट वगैरे उल्लेखही होत नाही. यांना 5 वर्ष तुरुंगात ठेवलेलं आहे. तिथे उमर खालिद, शर्जील इमाम वगैरे यांनाही 5-5 वर्ष तुरुंगात ठेवलेलं आहे. ह्या लोकांना तुरुंगात सोनम वांगचुक विरुद्ध NSA लावलेला आहे. त्याची बायको शेवट हेबियस कॉर्पस करण्यासाठी सुप्रीम कोर्टात गेली. सुप्रीम कोर्ट कसं वागतं बघ. हेबियस कॉर्पसचा अर्ज आहे ना, तातडीने सुनावणी करायला नको. त्यांनी काय केलं, रुटीन मध्ये तो अर्ज घेतला, सरकारला नोटीस पाठवली, 8 दिवसांनी सुनावणी होणार, नंतर म्हणले आणखीन 8 दिवसांनी होणार. हेबियस कॉर्पसचा अर्थच आहे की मुळात त्या माणसाचा ताबडतोब तुम्ही कोर्टासमोर हजर करा. हेबियस कॉर्पस हा लॅटिन शब्द आहे, याचा अर्थच असा आहे त्या माणसाला ताबडतोब कोर्टासमोर हजर करा. पोलिसांना, सरकारला सांगायला पाहिजे जजनी की ताबडतोब हजर करा. म्हणजे एका बाजूला या राकेश तिवारीला मोकळं सोडतायत, दुसऱ्या बाजूला सोनम वांगचुक सारखा पर्यावरणवादी कार्यकर्ता जेलमध्ये जातोय. काय चाललंय या देशामध्ये? मला इथल्या मध्यमवर्गीयांना, सुशिक्षितांना विचारायचं आहे, कधी जागा होणार आहे तुमचा विवेक? मेलाय का तो विवेक? मेलाय का? काही चाललंय आजूबाजूला, लोक गप्प बसतायत, लोकांना काही बोलावं असं वाटत नाही. आज सरन्यायाधीशांवर हल्ला झालाय, उद्या तुमच्या घरात घुसून तुम्हाला मारतील, मी स्पष्ट सांगतो. पण तुम्ही आता हा जो मुद्दा मांडता ना की लोक का बोलत नाहीयेत, कारण भाजपला पण हे माहिती आहे की ऐनवेळी निवडणूक आली की असे काही विषय आणायचे पोलरायझेशनचे, धर्माचे. आता मराठवाड्यामध्ये एवढा मोठा महापूर आलेला आहे आणि हिंदू जन आक्रोश मोर्चा निघतोय. म्हणजे लोकांना पण हे कळत नाहीये का की आपल्या आजूबाजूला हे काय चाललंय नेमकं? निवडणूक आली की लोक पण विसरतायत का? आता हे जे सगळे लोकप्रतिनिधी आहेत, संग्राम जगताप आहेत, त्यांची ओळख तर आता खाली हिंदुत्ववादी आमदार अशी झाली. पक्षाचे आमदार राहिलेले नाहीयेत ते, आता ते हिंदुत्ववादी आमदार झालेत. तर अशा लोकांना घेऊन हे वातावरण भडकवण्याचा प्रयत्न होतो. अगदी बरोबर आहे तुझं. बघ आता हा जो मोर्चा तू म्हणालास, सकल हिंदू मोर्चाचा कसला मोर्चा? जनजागरण काय? हिंदू जन आक्रोश, हिंदू जन आक्रोश मोर्चा, असे अनेक मोर्चे त्यांनी आता आक्रोश मोर्चा नाहीये. हा, म्हणजे आता शेतकरी बुडाला, शेतकऱ्याचं घर उद्ध्वस्त झालं, शेतकऱ्याची पोरं अजून शाळेत जात आहेत, दिवाळी कशी जाणार हा प्रश्न आहे. हे मोर्चा काढतायत जन आक्रोश मोर्चा, सकल हिंदू समाज. या सकल हिंदू समाजाला असं वाटत नाही का शेतकरी सुद्धा हिंदू आहे?
तो हिंदू समाजाचा भाग आहे, त्याला आधी मदत करायला पाहिजे. खरंय. हे सगळे मवाली लोक, म्हणजे मी स्पष्टच बोलतो, हे कशाला स्वतःला हिंदू म्हणून घेतात? संग्राम जगताप आहेच कोण? मी गेलोय नगरला, संग्राम जगतापच्या विरुद्ध सभा घेतलेली आहे, मला पोलिसांनी नोटीस दिली होती. संग्राम जगताप हा एक नंबरचा अट्टल गुंड आहे. हा शरद पवारांचा आमदार होता, आता अजित पवार बरोबर आहे. शरद पवारांचं पण हे पाप आहे की अशा गुंडांना पोचलं. अजित पवार पोचतायत आता, आणि हा आता हिंदूंचा नेता म्हणतोय. दुसऱ्या बाजूला तो काय पडळकर, गोपीचंद पडळकर, तो पण मवाली शिवराळ माणूस, तो यांचा दुसरा नेता. आणि हे मोर्चे कशाबद्दल काढतायत? शेतकऱ्याबद्दल नाही काढत आहेत. तिथे फडणवीसांनी फसवं पॅकेज दिलं त्याबद्दल मोर्चा नाही काढायचा यांचं सुचत. हे मोर्चे काढतायत लव जिहाद बद्दल, धर्मांतराबद्दल, गायीच्या रक्षणाबद्दल. अरे गायी वाहून गेल्या ना, त्या गायी वाहून गेल्या. 1,00,000 रुपयाची दुभती गाय असेल तर सरकार फक्त 37,500 रुपये देत आहे. त्यावर तुम्हाला मोर्चा काढावासा वाटत नाही. याचं कारण असं आहे की धर्माच्या नशेचं इंजेक्शन द्यायचं शेतकऱ्याला, म्हणजे तो काही बोलणारच नाही ना. हिंदू म्हणून आपण वाचणार आहोत, परमेश्वर आपण वाचवणार आहे आपल्याला. जसा तो तिवारी म्हणाला की मला परमात्म्याने आदेश दिला. यांचा हा परमात्मा संकटाच्या वेळेला असतो कुठे? शेतकऱ्याला वाचवायला येत का नाही? जर आहे ना तुमचा परमात्मा, तुमचा परमेश्वर, मग तो शेतकऱ्याला असा का पाण्यात घालतो? तो बुडवल्यावर काही मदतीला काही येत नाही. मुद्दा असा आहे, हे सगळे या परमात्म्याचे दलाल झालेले आहेत, पंतप्रधानांपासून संग्राम जगताप पर्यंत सगळे. आणि दलालीचा धंदा करतायत. यांनी धर्म आणि जातीची दुकानं काढलेली आहे. शेतकरी वगैरे यांना काही देणं घेणं नाही. इतकं मोठं संकट आहे महाराष्ट्रामध्ये, म्हणजे जवळपास 70 लाख हेक्टर जमीन जी आहे ती बाधित झालेली आहे. अशा वेळी म्हणजे आपण निवडणुकीमध्ये सतत ऐकत होतो डबल इंजिन सरकार. मग डबल इंजिन सरकार असताना मदत तातडीनं आणि भरीव का होत नाहीये? तर आता पत्रकार परिषद घेऊन दावा केला गेला की ऐतिहासिक मदत आहे, 31,000 कोटींचं अभूतपूर्व आहे. आणि याच्या आधी म्हणजे पंजाब आणि कर्नाटकपेक्षा सुद्धा आमचं जास्त आहे असं त्यांनी सांगितलं. पण प्रत्यक्षात आता कळतंय, म्हणजे बरेच लोक सांगतात, अजित नवले सांगतायत, इतर अनेक शेतकरी नेते सांगतात, काही पत्रकार अभ्यासू ते पण सांगतायत. ही फसवेगिरी कशी काय इतक्या ढळढळीत? हे बघ, मला तर खरंच मी तुला सांगतो, हे सगळं पाहून ना हताश व्हायला हवं. म्हणजे एकेकाळी हे देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना तळमळीने बोलायचे, अभ्यासू होते, सगळ्यांवर त्यांनी गारुड केलं होतं. या माणसाला झालंय काय? शेतकरी दिसतोय, म्हणजे तू आता म्हणालास की 69 लाख हेक्टर गेली. आणि ती किती पैकी गेली मी तुला सांगतो. 1,40,40,00,000 हेक्टर पैकी 69 लाख हेक्टर जमीन गेली पाण्यात. टक्केवारीमध्ये बघितलं 40% जमीन गेली. महाराष्ट्रातली पिकं गेली, जमीन खरडून गेली, माती वाहून गेली. हे एवढं सगळं भयंकर संकट आहे. हे अभूतपूर्व असं संकट आहे. फडणवीसांना काहीच वाटत नाही, त्यांना मन नाही, त्यांना विवेकबुद्धी नाही, कारण राजकारणामध्ये सगळं सडलं. मला असं वाटतं ज्या देवाची हे प्रार्थना करतात तो देव ह्यांना काही बुद्धी देत नाही. याचं कारण एवढं सगळं झाल्यावर तुम्ही सगळे रिसोर्सेस वापरून शेतकऱ्याला मदत करायला हवी होती. आणि किती मागणी होती? आमचं हेक्टरला 50,000 रुपये प्रोडक्शन आहे. प्रोडक्शन व्हॅल्यू 50,000 रुपये, साधारण 58,000 रुपये सोयाबीन, 60,000 रुपये कापूस, असं अजित नवले सांगतात. त्यामुळे 50,000 रुपये पंजाब सरकार प्रमाणे द्या. पंजाब सरकार जर देऊ शकतं 50,000 रुपये हेक्टर शेतकऱ्याला, तर फडणवीस देऊ शकत नाही. याचं कारण मी सांगतो का देऊ शकत नाही. कारण मुळात भाजप हा बामण बनियांचा पक्ष आहे. त्याला शेतकऱ्याविषयी, कष्टकऱ्याविषयी, दलितांविषयी, आदिवासींविषयी काहीही देणं घेणं नाही. फडणवीस शेतकरी गेलाय पाण्यात आणि विमानतळाचे उद्घाटन करतायत. अरे थांबू द्या ना विमानतळ. माझं म्हणणं इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे, विमानतळाची गरज आहे. पण तुम्ही नाटकं काय करता की पंतप्रधान यायच्या आदल्या दिवशी तुम्ही पॅकेज जाहीर करता, 31,000 कोटीचं पॅकेज अभूतपूर्व. मुळामध्ये मग अजित नवलेंनी उलगडून दाखवलं की हे 6,500 कोटीचंच पॅकेज आहे. विम्याचे वगैरे पण पैसे, हा सगळं. BBC वर श्रीकांत बंगाळेंनी सुद्धा आता व्हिडिओ केलेला आहे. 6,500 कोटीच दिलेले आहेत. किती मोठी फसवणूक आहे. म्हणजे मला असं वाटतं, म्हणजे हे सगळं बघून मला अस्वस्थ व्हायला होतं. आणि आपण जरी अहिंसक माणसं असलो तरी शेतकऱ्यांनी बंड करून उठायला नको. मला सांग ना, अरे तुम्हाला मारून टाकतायत हे लोक, पाण्यात जात आहेत,
शेती गेली. अजित नवले जे म्हणाले ते बरोबर आहे. शिवाजी महाराजांनी काय केलं? शेतसारा माफ केला ना शेतकऱ्याचा, आणि त्याला जगण्यासाठी एक रक्कम दिली. माझं म्हणणं आहे फडणवीसांनी काय दिलं? फसवणूक दिली फक्त. कर्जमाफीचं आश्वासन तर यांनी निवडणुकीत स्वतः दिलेलं होतं. आता त्याच्याबद्दल बोलत नाहीयेत. बरं, ही योग्य वेळ आहे की आता शेतकऱ्याला उभं राहण्यासाठी या कर्जमाफीची गरज आहे, तर तेव्हा त्याच्याबद्दल सपशेल विसर पडलेला आहे. मला हा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो की महाराष्ट्राला शेतकरी आता इतका गाजलेला आहे, आणि हा शेतकरी कोण आहे? प्रामुख्याने मराठा आणि कुणबी आहे ना, प्रामुख्याने शेतकरी. शेतमजूर वगैरे वेगळे आहेत, त्यांचा आपण आता विचारच करत नाहीये. त्यांचा विचार करायला पाहिजे, जो अजिबातच होत नाहीये. पण माझं म्हणणं आहे, जर जरांगेच्या मोर्चामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर मराठा तरुण येतो, तर शेतकऱ्याला वाचवायला का नाही येत? आता उतरा की रस्त्यावर, रोखून धरा मंत्र्यांच्या गाड्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष परवा म्हणाले, हर्षवर्धन सपकाळ, मी कुठेतरी वाचलं की आम्ही मंत्र्यांच्या गाड्या रोखू. अरे रोखा, बोलताय काय? रस्त्यावर उतरा, फडणवीसची गाडी रोखा, अजित पवार आणि एकनाथ शिंदेला कुठे जाऊ देऊ नका, बंद करून टाका महाराष्ट्र. दिवाळीत महाराष्ट्रात एक काम करा, कोणाच्याही घरामध्ये दिवा पेटणार नाही असा निषेध करा, जोपर्यंत मदत मिळत नाही शेतकऱ्याला. ह्यांना विकून मदत दिली तरी चालेल. मला, मी तुला खरंच सांगतो, इतका संताप येतो ही फसवणूक बघून. 31,000 कोटीच्या ऐवजी 6,500 कोटी देता तुम्ही, आणि लोकांना सांगता अभूतपूर्व पॅकेज आहे. अरे तुमच्यावर 420 खाली गुन्हा दाखल केला पाहिजे यांच्यावर फसवणुकीचा, की हे फसवणूक करतायत. आणि मला माझ्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का? तुला असं वाटतं का? मला इतका राग येतो तसा आहे ना, का येत नाही? प्रश्न का पडत नाही? मला खूप राग येतो. अरे तो शेतकरी, तो आपलं सगळं त्याच्यामध्ये टाकतो, वर्षाकाठी पीक घेतो, नंतर आपल्याला सगळं मिळतं. पीक जे येतं उगवून, धान्य वेगळं, ते नसेल तर आपण नाही जगू शकणार. शहरं कोलॅप्स होतील. जर सगळी शेतीची व्यवस्था कोसळली ना, तर शहरही मरून जातील. आपल्याला जर असं वाटत असेल नाही शेती मेली तरी शहरं टिकतील, असं नाही होणार आहे, लक्षात घ्या. आणि हे सगळं पाहिल्यावर तो म्हणजे आपण पाहिले ना व्हिडिओ सगळे, की त्या शेतकऱ्यांच्या बायका तळतळाट करतायत, मुलं कशी बसलेली आहेत. आणि मग हे जे पत्रकार आहेत, मी बघितलं 1-2 पत्रकार पाण्यात वगैरे उतरले. हे काय शोबाजी आहे? तुम्हाला शेतकऱ्याला न्याय द्यायचा आहे ना, बोंबला ना. बरोबर. फडणवीस कसा फसवतो हे सांगा ना. ते तुम्ही सांगणार नाही, कारण तुमचं अंबानीचं चॅनल आहे, तुमच्यावर दबाव येईल. सांगा ना फडणवीस कसा फसवतोय. मग तुम्हाला पाकिटं मिळणार नाहीत फडणवीस करून दिवाळीला. दर दिवाळीला वाटतात ना फडणवीस पाकिटं, ती मिळणार आहेत पत्रकारांना. माझं म्हणणं आहे, हे पत्रकार सुद्धा ना मेलेले आहेत, पत्रकारिता मेलेली आहे या देशातली. बेसिक जरी प्रश्न पडला, जर सरकार एखादं पॅकेज जाहीर करते तर त्याच्यातली आकडेवारी नेमकी काय आहे, कुठून कुठून हा पैसा सांगतायत ते एवढं जरी शोधलं तरी ते म्हणजे लोकांना कळेल. पण तसं न करता जे सरकार सांगतंय ते खरं म्हणून लोकांना. मी खरंच सांगतो, म्हणजे माफ कर मला, की तुम्ही पीक विम्याचे पैसे सुद्धा ह्याच्यात पकडता. पीक विम्याचा हप्ता शेतकरीच देतो ना, ते पैसे सुद्धा या पॅकेजमध्ये पकडता. म्हणजे किती फसवणूक. हे इतके लबाड लोक आहेत. मी तुला सांगतो, हे असंच चाललं ना तर या देशामध्ये सुद्धा नेपाळ सारखं होणार किंवा बांगलादेश सारखं होणार. हे लिहून घ्या माझ्याकडनं. मला नेहमी बीजेपीचे लोक धमकी देतात की तुम्हाला पेटवायचं आहे. मला नाही पेटवायचं आहे, तुमच्या कर्मानी पेटणार आहे सगळं. एका बीजेपीच्या आमदाराला मारला ना मध्यंतरी, मग हे पेटणारच आहे असं. कारण तुम्ही जर शेतकऱ्याला उपाशी ठेवलात तर त्याच्या उपाशी पोटातला राग एक दिवस तुमच्या विरुद्ध बंड करून उठणार आहे. हे तुम्ही लक्षातच घ्या. हे यांना कळत नाहीये. यांना वाटतं आपण निवडणुका जिंकतो. मला सांग, बिहारमध्ये 10-10 हजार रुपये दिले प्रत्येक महिलेला, बरोबर आहे? 75 लाख महिलांना देत आहेत. म्हणजे किती 1000 कोटी दिले बघ. कारण बिहारमध्ये निवडणूक आहे. पण अमित शहा आणि मोदी महाराष्ट्राला देत नाही आहेत, याचं कारण महाराष्ट्रात निवडणूक नाही आहे. तुम्हाला मारलं त्यांनी फाट्यावर. तुमच्याकडे निवडणूक नाही, तुमची तर मतं आम्ही खरेदी करू शकतो, आम्ही लबाडीने वोट चोरी करू शकतो, आम्ही निवडणूक जिंकू शकतो. कशाला द्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला? या इतक्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा घोर अपमान मी बघितलेला नाहीये, तो कोणी केला नाही. 2007 साली मनमोहन सिंग यांनी कर्जमाफी केली होती, बरोबर आहे ना, 70,000 कोटीची. तेव्हा शरद पवार कृषी मंत्री होते.
त्यानंतर आजपर्यंत 18 वर्षात कर्जमाफी झालेली नाही. आता शेतकऱ्याला खरी गरज ही कर्जमाफीचीच आहे. माझं फडणवीसांना सांगणं आहे, तुम्ही स्वतःला विका पण शेतकऱ्याला कर्जमाफी द्या, नाहीतर राजीनामे द्या आणि चालते वा, बघू सरकारचं काय करायचं. हा आमचा पैसा, ही आमची तिजोरी आहे. त्या सगळ्या लाडकी बहीण वगैरे ज्या लाचखोरीच्या योजना आहेत त्या बंद करा. तुमचे प्रोजेक्ट जे आहेत ना सगळे, कसले मार्ग, हायवेज वगैरे काढतायत, शक्तीपीठ मार्ग आणि कसली मेट्रो, 4 वर्ष लेट होईल, आणखीन काय होईल. पण शेतकरी जगला पाहिजे. सगळे प्रोजेक्ट हॉल्टवर ठेवा, पण शेतकरी जगला पाहिजे. पण ते हॉल्टवर ठेवणार नाहीत. का माहितीये? कारण ह्याच प्रोजेक्टच्या कंत्राटातून यांच्या पक्षाला पैसा मिळत असतो. अगदी तिथं अजिबात उशीर होत नाही. तिथे उशीर होत नाही, शेतकऱ्याला पैसे द्यायला उशीर होईल. बंड व्हायला पाहिजे. मला तर स्पष्ट वाटतं इतके जुलुमशाही माजलेली आहे ना की बंडच व्हायला पाहिजे. ते बंड का होत नाहीये, जनता इतकी का मोडून गेली आहे, हे आश्चर्य वाटतं मला. विरोधी पक्ष पण याच्यामध्ये स्वस्त आहेत. मग विरोधी पक्ष सुद्धा काय म्हणतात, बुलचट आहेत. उद्धव ठाकरे भाषणं करतात, त्यांना वाटतं नुसतं भाषणं करणं म्हणजे काय, बाळासाहेब ठाकरे होतो का आपण. आंदोलन करा ना, कसला तरी हंबरडा मोर्चा काढलाय म्हणे शिवसेनेनी, पण मोर्चा सुद्धा एक औपचारिकता झालेली आहे. मला सांगता जेल बरं करा ना. उद्धव ठाकरेंनी आमरण उपोषण करावं, घ्यावं बाजूला शरद पवारांना आणि तिसरे कोणी असतील त्यांच्या आघाडीतले, त्यांना करा आमरण उपोषणाला. जोपर्यंत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करतो. करणार आहेत का? स्वतःचा जीव पणाला लावणारे विरोधी पक्ष पाहिजेत. हे कसले, हे सगळे दलाली करणारे, हप्ते घेणारे आणि बाहेर विरोधाची भाषा करायची आणि अँटी चेंबरमध्ये जाऊन या सरकारशी संगनमत करायचं, असा अर्धा विरोधी पक्ष आहे. कसा शेतकऱ्यांनी तरी विश्वास ठेवायचा. आणि काहीतरी नाटकं करतात, आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर गेलो वगैरे. काही नाही, बांधावर वगैरे जाऊ नका, काही गरज नाही. शेतकऱ्याला कर्जमाफी मिळवून द्या, त्यासाठी तुम्ही मेलात तरी हरकत नाही. पण म्हणजे आता शेवटाकडे येताना आपण सुरुवात सरन्यायाधीशांच्या विषयापासून केलेली होती की तिथं आपल्याला दिसते की कशा पद्धतीनं ही उच्चवर्णीयांची मानसिकता इतक्या खुलेपणानं सरकारच्या आशीर्वादानं द्वेष भडकवते आणि ते खपवून घेतलं जातंय. आणि मग आता आपण महाराष्ट्रातली ही सगळी परिस्थिती बघतोय. या सगळ्या वातावरणामध्ये नेमकं आता तुम्हाला काय दिसते आणि लोकांनी कुठल्या गोष्टींबद्दल सजग राहिलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाही, तू जे म्हणालास ना की द्वेष पसरवतायत, हीच यांची नीती आहे. आणि मी जे सांगतोय सतत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्षाच्या इतिहासात 1925 ते 2025 यांनी प्रामुख्याने द्वेष पसरवण्याचं काम केलेलं आहे. त्यासाठी कुजबूज मोहीम वापरलेली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात कोणाविषयी द्वेष पसरवला? महात्मा गांधींविषयी. त्या द्वेषातून गांधींवर 4 हल्ले झाले. त्यातल्या काही हल्ल्यामध्ये नथुरामच सामील होता. फायनली नथुरामनी त्यांना गोळी मारली आणि नथुरामनी महात्मा गांधींना गोळी मारल्यावर त्या महात्मा गांधींच्या खुनाला हे लोक वध म्हणत होते. वध हा शब्द इतका आक्षेपार्ह आहे. रावण वध असं म्हणतात, खरं म्हणजे रावणाचा सुद्धा वध नाही, कारण रावणाला दक्षिणेकडे पुजतात. म्हणजे खलनायकाचा वध होतो. तर महात्मा गांधींचा वध झालाय असं गेले अनेक वर्ष हे लोक बोलत होते, हे RSS वाले. महात्मा गांधी जिवंत असताना गांधीजींची किती बदनामी केली, कशावरूनही बदनामी केली. गांधीजी त्या आपल्या नातींना बरोबर घेऊन जायचे, त्याच्यावरून बदनामी केली. गांधीजी पाकिस्तानचे एजंट आहेत म्हणून बदनामी केली. 55 किती लाख रुपये पाकिस्तानला दिले म्हणून उपोषण केलं. दादांत खोटं सातत्याने गांधीजींची बदनामी केली. मी जे म्हणतो ना कुजबूज मोहीम, हे लोक समोर येऊन बोलत नाहीत. मोहन भागवत नाही म्हणणार. मोहन भागवत म्हणणार गांधीजी प्रातस्मरणीय आहे वगैरे. आपल्या मराठी हिंदीमध्ये ते अस्खलित असं बोलतात, गांधीजी प्रातस्मरणीय आहे, बाबासाहेब भी प्रातस्मरणीय है. अरे अगर बाबा साहब और गांधीजी प्रातस्मरणीय है तो हेडगेवार कहाँ है? माझा हा प्रश्न आहे कायम. हेडगेवार हे नाझीवादी नेते होते. हिटलर आणि मुसोलिनी त्यांचे आदर्श होते. त्यांना हिंदू समाजाचं मिलिटरायझेशन करायचं होतं. तर मग तुम्हाला जर गांधी आंबेडकर हवा असेल तर ते सगळं सोडून द्यावं लागेल. ते तुम्ही सोडलेलं नाहीये. पण ही कुजबूज मोहीम मी सांगतोय काय, तर गांधींविरुद्ध कुजबूज मोहीम, नेहरूंविरुद्ध कुजबूज मोहीम,
मग इंदिरा गांधींविरुद्ध कुजबूज मोहीम, मग काही काळ राजीव गांधींविरुद्ध कुजबूज मोहीम, मग राहुल गांधींविरुद्ध कुजबूज मोहीम एका बाजूला. दुसऱ्या बाजूला दाभोळकरांविरुद्ध कुजबूज मोहीम, पानसरेंविरुद्ध कुजबूज मोहीम, गौरी लंकेश विरुद्ध कुजबूज मोहीम. आणि ही कुजबूज मोहीम इतकी वाढवत न्यायची. आत्ता जशी भूषण गवईंविरुद्ध कुजबूज मोहीम आम्ही केली आणि इम्पीच CGI असा हॅशटॅग चालवला आणि ही मोहीम केली, तशी ही मोहीम तापवत न्यायची. मग एखाद्याच्या मनामध्ये इतकं विष निर्माण होतं की त्याचा नथुराम होतो. हे सगळे नामानिराळे. हे काय म्हणणार, नथुराम आमचा मेंबर नाही, राकेश तिवारी आमचा मेंबर नाही, संबंध नाही आमचा. काय बरोबर, अरे विष तुम्ही वल्लभभाई पटेलांनी बरोबर ओळखलं होतं. विष तुम्हीच निर्माण केलेला आहे ना. आज जे बीडला जाऊन मोर्चा काढणार आहे संग्राम जगताप, पडळकर वगैरे, हे विष तुम्हीच निर्माण केलेलं आहे. आणि मी तुला सांगतो, केवळ तो मोर्चा नाही, महाराष्ट्रात असे असंख्य मोर्चे निघाले. तो नितेश राणे फिरतोच आहे ती द्वेषाची मशाल घेऊन सगळीकडे पेटवापेटवी करत. राहुरीमधून मला काल अश्विनी सातव पत्रकार आहे, तिचा फोन आला होता. राहुरीमधल्या गावामध्ये मुसलमानांवर अनेक दिवस बहिष्कार टाकलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये मुसलमानांवर बहिष्कार टाकलेला आहे. आणि आता पुन्हा या दिवाळीला संग्राम जगतापनी आवाहन केलेलं आहे की फक्त हिंदू दुकानदारांकडून विकत घ्या. अरे काय चाललंय काय? हिंदू दुकानदार, ह्या संग्राम जगतापला आधी जेलमध्ये टाकला पाहिजे. फक्त हिंदू दुकानदारांकडून विकत घ्या, हे काय आहे? म्हणजे आपल्या अनेक कामामध्ये, कपड्याच्या कामापासून ते अनेक दागिन्यांच्या कामापर्यंत मुस्लिम कलावंत सामील असतात. बरोबर. मुसलमान, ख्रिश्चन हा या देशाचा अविभाज्य घटक आहे. हा भारत देश जो आहे तो विविधतेत एकता, हेच आमचं बळ आहे, हे लक्षात घ्या. यांना हे नको आहे, यांना हिंदू राष्ट्र करायचंय. म्हणजे काय करायचंय? भारताचा हिंदू पाकिस्तान करायचा आहे, हे लक्षात घ्या. तर ही जी कुजबूज मोहीम आहे तीच त्यांनी चालवली, जी गांधीजींपासून आंबेडकरांना किती बदनाम केलं. आंबेडकरांचे पुतळे जाळले हिंदू कोड बिलच्या वेळेला. आणि खोटं लिहितात. मी सतत वाचतोय, स्वातंत्र्य संग्रामामध्ये संघाचा सहभाग होता असं मोदी म्हणाले. परवा एक पत्रकार सुद्धा, आपला मराठी पत्रकार सांगत होता, अटल बिहारी वाजपेयी सुद्धा तुरुंगात गेले होते. कुठे गेले होते? अटल बिहारी वाजपेयी RSS चे स्वयंसेवक म्हणून तुरुंगात गेले होते का? हेडगेवार संघाचे प्रमुख म्हणून तुरुंगात गेले होते का? संघ ऑफिशियली स्वातंत्र्य लढ्यात सामील होतात का? नाही. ही माणसं खोटं बोलतात. तुम्ही म्हणा ना, हिंमत पाहिजे ना की नाही आम्ही सामील नव्हतो, आम्ही फक्त गांधींच्या कोणामध्ये सामील होतो, वातावरण निर्मितीला किंवा गोळी मारायला, काहीतरी करायला. पण ही माणसं खोटं बोलतात, दादांत खोटं. ही माणसं डरपोक आहेत. दुसरं डरपोक आहेत. याचं कारण, जेव्हा त्यांच्यावर बंदी घातली वल्लभभाई पटेलनी, ज्या वल्लभभाईंचा पुतळा आज उभारतायत ना, त्यांनीच बंदी घातली होती, ती नेहरूंनी उठवली. कारण नेहरू मुळामध्ये, गांधी असतील, नेहरू असतील, उदारमतवादी होते, सौजन्य मूर्ती होते. नाही तर कधी उठवलीच नसती. त्या गोळवळकरांना कायमचं जेलमध्ये ठेवलं असतं. पण नेहरूंच्या या उदारमतवादाचा यांनी गैरफायदा घेतलेला आहे. तेव्हा सुद्धा यांनी लिहून दिलं, आम्ही राजकीय संघटना म्हणून काम करणार नाही, सांस्कृतिक संघटना म्हणून काम करू. आणीबाणीत सुद्धा तेच झालं. तुरुंगात गेले हे लोक. पण हेडगेवारांनी 3 पत्र इंदिरा गांधींना लिहिली की आम्ही तुमच्या 20 कलमी कार्यक्रमाचा प्रचार करू वगैरे वगैरे. अनेक संघ स्वयंसेवक, संघ कार्यकर्ते, संघाचे नेते हे माफी मागून बाहेर आले. डरपोक, एक नंबरचे डरपोक. यांना बळ मिळालं त्या बाबरी मशीद आणि राम जन्मभूमी सगळ्या आंदोलनामुळे, हे लक्षात घ्या. आणि त्यामध्ये अनेक चुका आहेत विरोधकांच्या. पण डॉक्टर राम मनोहर लोहियांची चूक आहे, जेपींची चूक आहे, यांना लेजिटिमेसी दिली. राजीव गांधींची चूक आहे की त्या दारं उघडली मंदिराची, ते कुलूप तोडलं वगैरे वगैरे. तेव्हा बहुसंख्य हिंदूंचं मन राखण्यासाठी या चुका ज्या केल्या काँग्रेसने, त्याची फळं आपण आता भोगतो. 1985 पासून 2025, 25 आणि 15, 40 वर्ष मी हे बघतोय. हे विष पसरवण्याचं काम चाललेलं आहे. आधी कसं होतं मी तुला सांगतो. 1965 युद्ध, भारत पाकिस्तान वॉर. माझं वय किती होतं त्यावेळेला? 6 वर्ष, फक्त 6 वर्ष. त्यावेळेला दिलीप कुमार सारखा नट हा पाकिस्तानी गुप्तहेर आहे अशी अफवा या लोकांनी पसरवली होती बघ. आणि 6 वर्षाच्या मुलाला हे कळत होतं, त्याच्या कानावर येत होतं. मी गिरगावात राहत होतो.
हिंदू बहुल एरियातच राहत होतो, हे कानावर. पण हे RSS वाले हे उपद्व्याप करत होते, म्हणजे मुसलमानांविरुद्ध सतत विष पेरायचं, मुसलमानांचं शिरकाण करायचं, मुसलमानांचा मताधिकार शक्य झाला तर रद्द करायचा, ही गोळवळकरांचं स्वप्न होतं. त्यांनी लाल बहादूर शास्त्रींना जाऊन सांगितलं होतं, शास्त्रीजींनी काय ऐकलं नाही, ते चांगलंच केलं. पण हे यांचं स्वप्न आहे की मुसलमान हे सेकंड सिटीजन म्हणून राहिले पाहिजेत, दुय्यम दर्जाचे नागरिक म्हणून राहिले पाहिजेत. दलित हे दुय्यम दर्जाचे नागरिक म्हणून राहिले पाहिजेत. ओबीसी हे दुय्यम दर्जे. मंडल आयोगाला विरोध कोणी केला होता? ह्यांनीच केला होता ना. दिल्लीमध्ये आत्मधन ABVPच्याच मुलांनी केलं होतं ना. नंतर आले हे मंडल आयोगाला पाठिंबा द्यायला, जेव्हा राजकीय फायदे असं दिसत. माझं म्हणणं आहे, ही अत्यंत संधी साधू संघटना आहे, खोटारडी संघटना आहे, दांभिक संघटना आहे. आणि या संघटनेने जे विष निर्माण केलं त्यातूनच हा सरन्यायाधीशांवर हल्ला झालेला आहे. बरोबर. म्हणजे आता माध्यमं जी आहेत ना, ती या संघाला काय म्हणतात, उदात्तीकरण करतात, ग्लोरिफिकेशन संघाचं करतात. संघाची शिस्त कशी चांगली, शिस्त हिटलरच्या सैन्यात सुद्धा होती, शिस्त मुसोलिनीच्या पक्षात सुद्धा होती. ती तुम्हाला हवी आहे का शिस्त? पाकिस्तानी लष्करात सुद्धा शिस्त आहे, ती तुम्हाला हवी आहे का? हा खरा प्रश्न आहे. आपण मीडिया म्हणून जे करायला पाहिजे ना हा देश वाचवायला, मी तुला एक गोष्ट सांगतो. 4 लोकशाहीचे स्तंभ आहेत, बरोबर आहे? न्याय व्यवस्था, काय, एक पहिलं सरकार, स्टेट, त्यानंतर न्याय व्यवस्था, लेजिस्लेचर आणि मीडिया. बरोबर. तर मीडिया नावाचा जो स्तंभ आहे आपला, आपण हे आपलं काम करत नाही आहोत, लोकशाही वाचवण्याचा कोणताही प्रयत्न करत नाही आहोत. आता सरन्यायाधीशांवर हल्ला झाला, मी तुला सांगतो, ही माणसं उद्या त्यांच्या विरोधी मताचा पंतप्रधान झाला किंवा राष्ट्रपती झाला तर त्यावरही हल्ला करतील. हे ऐकून घे तू. उद्या हे जाऊन लष्कर प्रमुखावर हल्ला करायलाही कमी करणार नाही. हे काहीही करू शकतात. अशी हिंमत वाढत गेली तर काय? अशी हिंमत वाढली म्हणजे ते बाबरी मशिदीपासूनच वाढलेली आहे ना. खरंय. तिथे घुमटावर चढले, आता न्यायालयात गेले, उद्या हे घराघरात घुसतील. काय होतंय बघ, आता तो कोण एक सिनेमा लागलाय मनाचे श्लोक नावाचा, त्या नावाला हे हिंदुत्ववादी विरोध करतायत थिएटरमध्ये जाऊन. मला तुला विचारायचं आहे की मला हा सिनेमा बघायचा आहे, ते त्या प्रोड्युसरला सांगतात नाही नाही तुम्ही आता नाव बदला, अमुक करा. अरे सेन्सॉर बोर्ड आहे ना, सेन्सॉर बोर्डाने त्यांना सेन्सॉर सर्टिफिकेट दिलं आहे. तुम्ही नंतर येऊन तुमच्या मोदींना सांगा ना की मनाचे श्लोक हे नाव सेन्सॉर बोर्डाला बदलायला सांगा. बरोबर. तुमच्या मोदींचं सेन्सॉर बोर्ड आहे ना, त्यांनीच दिलंय सर्टिफिकेट. मग आता मनाचे श्लोक हे नाव कशाला बदलायला सांगताय तुम्ही? तर आणि तिथे जाऊन दादा एक 5 टाळकी असतात हिंदुत्ववादी. मला कधी कधी वाटतं ना की आपली अहिंसा फारच जास्त होते. गुंडाला अहिंसा नाही चालत यार, इथे गांधीजींचा जमाना नाही आता. आज आमचा सरन्यायाधीश सुरक्षित नाही हे लक्षात घ्या. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा सांगणारा, त्यांचा अनुयायी असलेला सरन्यायाधीश सुरक्षित नसेल तर या देशातला सर्वसामान्य माणूसही सुरक्षित नाही. मी सांगतो, जे बाबासाहेबांविषयी यांनी केलं ना, म्हणजे बडोद्याला बाबासाहेब जेव्हा नोकरीला लागले, सयाजीराव गायकवाडांच्या नोकरीमध्ये होते ते, तेव्हा त्याला पाणी पण दिलं नाही. तिथे चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला तेव्हा हिंदू सनातन्यांनी मध्येच आडवं घातलं होतं, विरोध केला होता. बाबासाहेबांचा जो छळ केला या हिंदू सनातन्यांनी तोच पुढे चालू आहे. राकेश तिवारी हा त्याचंच प्रतिनिधित्व करतो. आणि या सगळ्या ब्राह्मणी वृत्तीच्या लोकांना असं वाटतं की आपल्या हातात पूर्वी जी सत्ता होती ती आता परत आलेली आहे मोदींच्या रूपाने, आणि म्हणून आपण वाटेल ते करू शकतो. आपण यांना सांगायची वेळ आलेली आहे की हे चालणार नाही. हा देश सर्वांचा आहे. हा देश हिंदू, मुसलमान, ईसाई, बौद्ध सर्वांचा आहे. सर्वसमावेशक असलेला देशच आम्हाला हवा आहे. तेव्हा तुम्हाला रोखण्यासाठी आम्ही वाटेल ते करू आणि हा देश वाचवू. खरंय. आणि इतक्या वर्षांच्या समृद्ध परंपरेवरती हा देश टिकून आहे. त्याच परंपरेला अशा काही शक्ती ज्या आहेत त्या गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात. पण या सगळ्याला पुरून उरणारा हा देश आहे. या एका गोष्टीवरती आपण विश्वास ठेवूयात. आणि सर जे सांगत होते की संघाची 100री आणि त्यानिमित्तानं कुजबुज यंत्रणा ज्या पद्धतीनं काम करते गेल्या अनेक वर्षांपासून, त्याचंच हे फळ आपण बघतोय की अशा पद्धतीने हे हल्ले केले जातात आणि त्याच्यासाठी आधी पार्श्वभूमी तयार केली जाते.
ते करण्याचं काम काही ठराविक लोक करत असतात, जेच नंतर पुन्हा अशा पद्धतीनं सार्वजनिक जीवनामध्ये मात्र वेगळी भाषा करत असतात. सरन्यायाधीशांपासून ते मराठवाड्यातल्या त्या सगळ्या पूरस्थितीवरती आणि इथल्या हिंदू जन आक्रोश मोर्चाबद्दल सगळ्याबद्दलच आपण या मुलाखतीमध्ये बोललेलो आहोत. सरांनी त्यांची रोखठोक मतं व्यक्त केलेली आहेत. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? तुमच्या सूचना प्रतिक्रिया आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.